नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संपदा तांबोळकर, बालरोगतज्ञ. मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही मुद्दे बघितले बरं का, की जेणेकरून आपल्याला ते रोजच्या दैनंदिन जीवनात आवश्यक वाटतात, की ते प्रॉब्लेम असू शकतात. तर आता या व्हिडिओमध्ये आपण अजून काही मुद्दे हातात घेऊया. आणि त्यातलाच एक मुद्दा म्हणजे आपण नेहमी म्हणतो की बाळाला न खपल्या दिसत्या तो की वरती न किंवा केस घेतात, टोपडं जर काढलं तर त्याला असे केस चिकटलेले दिसतात. तर ते का होतात बरं? तर ते अर्थात आपल्या टाळूवर जेव्हा तेल राहतं ना, तेव्हा ते तेल काय होतं की त्याचे जे पोर्स असतात ते बंद करून टाकतात आणि तिथे ना फंगल ग्रोथ व्हायला लागते. त्यामुळेच ते टाळू भरल्या जास्त जर प्रमाणात तेल राहिलं टाळूवर तर खपल्या धरायचं प्रमाण असतं. त्याच्यासाठी अर्थातच आपल्या वैद्यकीय सल्ला घ्या. डॉक्टर आपल्याला एक छान शॅम्पू देतील आणि तो शॅम्पू लावल्यावर त्या खपल्या अगदी छान निघून जाणार आहेत आणि बाळाच्या केसाचं आरोग्य अर्थातच सुदृढ होणार आहे. तर हा झाला एक खपल्यांचा विषय. मग बरेचदा काय होतं की लहान बाळांच्या स्तनातनं थोडंसं दूध येत असतं किंवा त्यांना थोडेसे स्तन मोठे असतात, तिथे गाठ असल्यासारखं जाणवतं. मग कधी कधी एकाच स्तनात जाणवते, दुसऱ्यात जाणवत नाहीत. कधी कधी दोन्ही स्तनं मोठी असतात. मग काय होतं की आपल्याकडे मावशीबाई येतात आणि आंघोळ घालायला आणि त्या म्हणतात आपण ह्याच्यातलं दूध पिळून काढू. तर दूध कधीही पिळायचं नाही, कारण ते दूध पिळलं की त्याच्यात इन्फेक्शन होतं आणि मग नंतर एवढ्याशा टिमुकल्या बाळाचं नंतर ऑपरेशनपर्यंत सुद्धा परिस्थिती जाऊ शकते. त्यामुळे स्तन जर मोठं असेल तर ते आईच्या हॉर्मोन्समुळे आहे. त्याला अजिबातच हात लावायची आवश्यकता नाही. ते हात लावला की त्रास होणार आहे. ते आपसूक जसं बाळ मोठं होईल ते स्तन कमी होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्पेशली आपलं बाळ जर मुलगी असेल तर मुलींमध्ये काय होतं की बरेचदा आपल्याला पाळीला कसा रक्तस्राव होतो तसं थोडंसं पांढऱ्या रंगाचं किंवा लाल पांढऱ्या रंगाचं पाणी किंवा चिकट पदार्थ खालच्या बाजूनी जिथून पाळीचं होतात ना, जिथे आम्ही वजायनल डिस्चार्ज म्हणतो, तिथून खालच्या बाजूनी स्त्राव होत राहतात. आणि मग घाबरायला होतं की अरे बापरे झालं काय. काळजी करू नका, बाळ आईच्या दुधावर आहे. बाळामध्ये आईचे हॉर्मोन्स जाणारच आहेत आणि ते आईच्या हॉर्मोन्समुळे हे स्त्राव मुलींमध्ये होत असतात. त्याला अजिबात काही करायची गरज नाही. तर मैत्रिणींनो, हे छोटे छोटे कधी कधी येणारे प्रॉब्लेम्स होते बरं का, पण फारसं त्याला घाबरायची गरज नाही. हे नॉर्मल गोष्टी असतात. अर्थातच काही तुम्हाला असं वावगं वाटलं ह्याच्यापेक्षा वेगळं काही, तर आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे. अजून एक राहिलं बरं का, म्हणजे की नाळ कधी पडते आणि पडल्यानंतर त्याची किंवा आधी आहे आणि नंतर त्याची घेणारी काळजी. तर साधारण 7 ते 10 दिवसामध्ये नाळ पडली पाहिजे. नाळ पडताना अर्थातच ती छान कोरडी झाली पाहिजे. ओली नाळ असेल तर याचा अर्थ त्याच्यामध्ये इन्फेक्शन आहे. बरेचदा काय होतं की आपल्याला पावडरी दिल्या जातात नाळेवर घालायच्या. त्या पावडरी नाळेवर घालायच्या नाहीत. नाळ फक्त 2 पदार्थांनी स्वच्छ पुसून घ्यायची. एक ते आपण इंजेक्शन द्यायच्या आधी स्पिरिट लावतो की नाही, त्या स्पिरिटच्या बोळ्यांनी किंवा आयोडीनच्या टिंक्चरनी, या 2च गोष्टींनी ती नाळ पुसली गेली पाहिजे. जर त्याच्यावर आपण पावडरी टाकत राहिलो तर अर्थातच काय होतं, त्या पावडरींचा केक होतो आणि त्याच्यामध्ये अजून इन्फेक्शनचा प्रादुर्भाव होतो. तर साधारण 7 ते 10 दिवसांनी ही नाळ पडते बरं का. नाळ पडल्यानंतर ती छान जागा कोरडी व्हायला पाहिजे, म्हणून अर्थातच आपण स्पिरिटने स्वच्छ करून घ्यायची. पण कधी कधी नाळेच्या मध्ये असा एक छान मोती येतो आणि मग त्या मोतीचं काय करायचं असा प्रश्न पडतो, कारण त्याच्यातनं मग स्त्राव येत राहतात. तर असा तो मोती आला तर आपल्या बालरोगतज्ञांना भेटा, कारण कधी कधी फक्त दोरा बांधून तो मोती काढता येतो किंवा कधी कधी नाळेमधनं असा तो आत वरती आलेला मोती नाही, पण नुसताच असा एक टोकदार पिवळ्या रंगाचा की लाल रंगाचा आत मोती दिसतो बेंबीमध्ये. आणि मग अशा वेळेस असं वाटतं की त्याच्यातनं स्त्राव येतात. तर काय करायचं, इन्फेक्शन आहे का? तर अजिबातच नाही, ते इन्फेक्शन नाही. स्पिरिटनी पुसून घ्या. पण त्या नाळेमध्ये थोडंसं खडा मीठ असतं की नाही आपलं घरचं, ते मीठ पेरा आणि त्याच्यावर एक पोटपट्टा बांधून टाका. ते मीठ पेरल्याने काय होतं, मीठ हे हायग्रोस्कोपिक आहे. ते पाणी शोषून घेतं आणि ती नाळ स्वच्छ होते. आपण लोणचं जेव्हा घालतो तेव्हा ते टिकण्यासाठी मीठ घालतो की नाही. हे का घालतो? कारण मीठ हे अँटीबॅक्टेरियल आहे. तर त्याचप्रमाणे नाळेमध्ये थोडासा खडा मीठ घातला म्हणजे ज्याच्यातनं स्त्राव येत असेल त्याच्यातला मोती आतला शोषून घेतो आणि स्वच्छ होऊन जाते ती जागा. त्याच्यात बॅक्टेरियाची ग्रोथ होत नाही. बरेचदा मैत्रिणी घाबरतात. त्या म्हणतात अरे बापरे संपदा मावशी, त्याच्यात मीठ घालायचं, त्याला झोमणार तर नाही ना? ते अजिबात नाही. तिथे नर्व सेल्सच नाही आहेत
आपण ती नाळ कात्रीने चक्क कापली तेव्हा त्रास झाला का? नाही. तसंच तर मीठ घालून अजिबात दुखणार नाही आहे, खुपणार नाही, पण ते मीठ घातल्याने तिथे बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव होणार नाही आहे आणि तो आतला जो छोटासा मोती, ज्याला आम्ही अंबिलिकल ग्रॅन्युलोमा म्हणतो, तो कुठेतरी त्याचं विघटन होईल, निघून जाईल. तर असे काही काही छोटे छोटे मुद्दे मला तुम्हाला सांगायचे होते. याच्यात अजून काही तुम्हाला सांगावं असं वाटलं तर अवश्य एक नवीन व्हिडिओ करीन. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला असेच काही जर डाऊट असेल तर मला अवश्य कळवा. त्याच्यावर मला अजून व्हिडिओ करायला नक्कीच आवडेल. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.